भिगवणमधल्या मुलीच्या अपहरण प्रकरणाचं सत्य बाहेर आलं आणि त्यासोबतच राजकारणही पेटलं। एकीकडे आमदार गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप यांनी भिगवणमध्ये जात मोर्चा काढून सभा घेतली। मुलगी म्हणत असली की मी मर्जीने झहीर शेख सोबत पळून गेली आहे। घरच्यांनाही हे सगळं माहिती होतं, तरी या प्रकरणात मुलीवर जबरदस्ती केली गेली हा सगळा लव जिहादचा प्रकार आहे असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलाय। एका बाजूला हे सगळं सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र भाजपचाच आमदार मुलीला पळून नेणाऱ्या झहीर शेखला वाचवत असल्याचे आरोप झाले। झहीर शेखचा काका अझहर शेख हा भाजपचे आमदार राहुल कुल यांचा कार्यकर्ता असून अझहर शेखने राहुल कुल यांचं स्टेटस ठेवणं, राहुल कुल यांच्यावर मुलीच्या आईने आरोप करणं यामुळे राहुल कुल सगळ्यांच्या टार्गेटवर आले। पण हे पहिल्यांदाच घडलंय का? तर नाही। मूळचे राष्ट्रवादीचे असणारे, रासपमध्ये स्थिरावलेले आणि आता भाजपच्या ताफ्यात असलेले राहुल कुल मुस्लिम धार्जिण्या किंवा हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधी भूमिकेमुळे आजवर कसे चर्चेत आले आणि आता त्यांना ठरवून ट्रॅप करण्यात आलंय का? नेमकं राजकारण काय घडलं पाहू आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। पुणे जिल्ह्यातील दौंडच्या आजवरच्या राजकारणात कुल घराणं नेहमीच राजकारणाच्या केंद्रबिंदूवर राहिलंय। 2009चा एक अपवाद वगळला तर 1990 पासून या विधानसभेवर सातत्याने कुल घराण्यातली व्यक्ती आमदार म्हणून निवडून येते। आधी अपक्ष, नंतर काँग्रेस आणि 1999 मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर एनसीपीच्या तिकिटावर सुभाष कुल आणि त्यानंतर 2004 ला त्यांच्या पत्नी रंजना कुल याही आमदार झाल्या। या घराण्याची शरद पवारांशी विशेष जवळीक राहिली आहे। वडिलांप्रमाणेच राहुल कुल यांनी देखील आपल्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून केली, पण 2009 मध्ये अपक्ष उमेदवाराला मदत केल्याच्या आरोपांमधून त्यांनी राष्ट्रवादी सोडत राष्ट्रीय समाज पक्षाची वाट धरली। 2014 ला रासपकडून आमदार झालेले राहुल कुल दरम्यानच्या काळात देवेंद्र फडणवीसांच्या जवळच्या लोकांमध्ये गणले जाऊ लागले। ते इतके जवळचे झाले की 2019 ला आधी त्यांच्या पत्नी कंचन कुल यांनी बारामतीत कमळावर निवडणूक लढवली आणि नंतर ते देखील भाजपकडून विधानसभा लढले। त्यावेळी भाजपने आमची माणसं पळवली असा आरोप महादेव जानकर यांनी केला होता। या सगळ्याचा मतितार्थ इतकाच आहे की कुल यांचं मूळ काँग्रेसच्या विचारांचं होतं, मात्र भाजप प्रवेशाच्या प्रवाहात ते देखील मिसळून गेलं। आता हा झाला कुल यांचा इतिहास, पण भाजपवासी झालेले राहुल कुल आत्ता का चर्चेत आले? त्यांच्यावर आरोप का होत आहेत? आणि आधी सुद्धा राहुल कुल यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती का? तर सुरुवातीला पाहूयात भिगवण प्रकरणात राहुल कुल यांच्यावर का आरोप झाले। सुरुवातीला भिगवणमध्ये गाडीवरून आपल्या आई आणि भावासोबत चाललेल्या हिंदू मुलीचं अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला होता। त्यावेळी मुस्लिम मुलांनी हे अपहरण केलं असून आरोपींनी डोळ्यात चटणी टाकल्याचा आरोप देखील मुलीच्या घरच्यांनी केला। या अपहरणाविरोधात आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी लगेच ॲक्शन घेत भिगवणमध्ये हिंदू सकल मोर्चाचं आयोजन केलं। पण काही वेळातच त्या मुलीचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये मी माझ्या मर्जीने झहीर शेख सोबत पळून आले असं त्या मुलीने सांगितलं। तसंच ती मुलगी बारामतीच्या पोलीस स्टेशनला देखील पोहोचली होती। त्यावेळी तिने माध्यमांशी संवाद देखील साधला। तसंच मी सज्ञान असून माझे झहीर शेख सोबत प्रेम संबंध आहेत, मी मर्जीने त्याच्या सोबत गेल्याचं तिने कबूल केलं। तसंच या प्रकरणाचं राजकारण देखील करू नये असं तिने म्हटलं होतं। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं। मात्र एकीकडे या प्रकरणात पडळकर आणि संग्राम जगताप यांनी अपहरणाविरोधात भूमिका घेतलेली असताना दुसरीकडे आरोपी झहीर शेख याचे काका अझहर शेख यांनी व्हॉट्सअपवर एक स्टेटस ठेवत राहुल कुल यांचा फोटो ठेवला, ज्यामध्ये सदैव एकनिष्ठ असा उल्लेख केला। त्यामुळे पळून गेलेल्या झहीर शेखचा काका जो माजी सरपंच राहिलेला आहे तो राहुल कुलचा कार्यकर्ता असून त्याला राहुल कुल मदत करतायत असा आरोप करण्यात आला। दुसरीकडे आपल्या मुलीला फूस लावून पळून नेणारा मुलगा हा दौंडचे आमदार राहुल कुल यांचा कार्यकर्ता असून त्यानं आपल्या अपहरणाच्या दिवशीच आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला राहुल कुल यांचा फोटो ठेवत ठामपणे उभा असं कॅप्शन त्याला दिलं होतं। त्यामुळे या प्रकरणाला राहुल कुल यांचा पाठिंबा असल्याचा आरोप मुलीच्या आईनं केला। तसंच इतकं प्रकरण तापलेलं असताना राहुल कुल मला भेटायला का आले नाहीत? मी त्यांच्याच दौंड तालुक्यातील रहिवासी आहे असा सवालही मुलीच्या आईने केला होता। पण या सगळ्यावर उत्तर देताना आपण सातत्याने पीडितेच्या नातेवाईकांशी संपर्कात होतो, पोलिसांच्या संपर्कात होतो आणि एखाद्या व्यक्तीने स्टेटस ठेवला म्हणून संबंध प्रस्थापित होत नाही। तसंच अनेक लोक फोटो काढतात, अनेक कार्यकर्ते असतात असं म्हणत या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं राहुल कुल यांनी स्पष्ट केलं। पण भिगवण प्रकरणात झहीर शेखने भर रस्त्यात केलेलं अपहरणानंतर मुलीचा आलेला व्हिडिओ, मुलीचं ॲफिडेव्हिट हे सुट्टीच्या दिवशी बनवलं गेलं। मुलगी भिगवणला न जाता बारामतीला गेली। या सगळ्या गोष्टींसाठी अझहर शेखने मदत केली असून
त्याच्या मागे पॉलिटिकल पाठबळ होतं असा आरोप झाला। ही झाली आत्ताची घटना, पण याआधी देखील राहुल कुल यांच्यावर आरोप झाले। गेल्या वर्षी दौंडमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। दौंड तालुक्यातील यवत स्टेशन परिसरात नीलकंठेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची समाजकंटकांनी विटंबना केली। या घटनेच्या अनुषंगाने यवत पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। मात्र यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या ठिकाणी मोर्चा काढला। यानंतर मशिदीवर दगडफेक करण्यात आली। त्यानंतर 2-3 दिवसात लगेचच यवतमध्ये आणखी एक घटना घडली। एका तरुणाने मध्य प्रदेश येथे एका 60 वर्षाच्या महाराजाने 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला असं एका चॅनलवर आलेल्या बातमीचं स्टेटस ठेवलं होतं। आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्यानंतर यवत गावात तणाव निर्माण होऊन दंगल झाली होती। त्यावेळी जवळपास 500 जणांवर गुन्हा दाखल झाला, ज्यामध्ये 17-18 जणांना अटक झाली, ज्यामध्ये बहुतांशी हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते। मात्र या कार्यकर्त्यांना स्थानिक आमदार म्हणून राहुल कुल यांनी मदत केली नाही असा आरोप झाला होता। या सगळ्या दंगल काळात पडळकरांसारखे आमदार येऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात, मात्र तिथलेच आमदार आम्हाला मदत करत नाहीत अशी तक्रार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली होती। दुसरीकडे दौंडमध्ये होणाऱ्या कत्तलखान्याविरोधात देखील कुल यांनी ठोस भूमिका न घेतल्याचा आरोप झाला होता। त्यासाठी दौंडमध्ये रामगिरी महाराज आले होते, त्यांची सभा झाली। प्रचंड विरोधानंतर तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने कत्तलखाना रद्द केला। यानंतरची आणखी एक घटना म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घडलेली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय घडलं हे सांगण्याआधी त्याची पार्श्वभूमी सांगायची तर 2022 मध्ये दौंडचे माजी नगराध्यक्ष राहिलेल्या बादशाह शेख यांच्यावर हिंदू महिलेचा विनयभंग करून नंतर तिला आणि तिच्या कुटुंबियांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता। या संदर्भात बादशाह शेख विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी नितेश राणे दौंडमध्ये आले होते। त्यावेळी त्यांनी पोलीस स्टेशन समोरच ठिय्या आंदोलन केलं होतं। स्थानिक आमदार योग्य भूमिका घेत नसल्यानेच नितेश राणेंना यावं लागलं अशी टीकाही झाली होती। त्यानंतर पोलिसांनी बादशाह शेखला अजमेरमधून अटक केली होती। पण या सगळ्याचा आत्ताचा संबंध लावायचा तर याच बादशाह शेखच्या सुनेला आणि मुलाला नगर परिषदेची उमेदवारी देण्यात राहुल कुल यांचा पुढाकार होता असं सांगण्यात येतंय। राहुल कुल यांचे वर्षानुवर्षे ज्यांच्याशी चांगले संबंध राहिलेले आहेत त्या प्रेमसुख कटारिया यांच्याशी भाजपने या निवडणुकीत युती केली होती। खरं तर भाजपच्या अनेक नेत्यांना हे पटलं नाही, पण कुल यांच्या आग्रहाखातर युती करावी लागली असं स्थानिक पत्रकार सांगतात। पण या सगळ्यात कटारिया यांच्या पॅनलने कोणाला उमेदवारी दिली तर त्याच बादशाह शेखच्या मुलाला आणि सुनेला, ज्याच्या विरोधात नितेश राणे रस्त्यावर उतरले होते। थोडक्यात ज्याच्या विरोधात भाजपच्याच आमदाराने रान उठवलं त्याच्याच घरातल्या उमेदवाराचा प्रचार भाजप कार्यकर्त्यांना करावा लागला। हे सगळं राहुल कुल यांच्या भूमिकेमुळे झालं असा आरोप दौंडमध्ये केला जातोय। एकंदरीतच आजवर दौंड किंवा परिसरात ज्या काही हिंदू मुस्लिम तणावाच्या घटना घडल्या त्यामध्ये स्थानिक आमदार म्हणून राहुल कुल यांनी ठोस भूमिका घेतली नाही। त्यांनी नेहमी सावध भूमिका घेतली। त्यांना कोणत्याही समाजाचा वाईटपणा घ्यायचा नाही असा आरोप त्यांच्यावर केला जातो। त्यामुळेच नितेश राणे, गोपीचंद पडळकर अशा बाहेरच्या नेत्यांना दौंडमध्ये यावं लागलं असा सूर भाजप कार्यकर्त्यांचा आहे। दुसरीकडे राहुल कुल हे नेहमी सगळ्यांना धरून चालतात। गेल्या काही वर्षात पुणे जिल्ह्यातल्या राजकारणात आणि त्यातही फडणवीसांच्या मर्जीतले नेते म्हणून त्यांनी ओळख मिळवली असल्याने त्यांच्या विरोधात षडयंत्र रचलं जातंय असाही एक मतप्रवाह आहे। त्यातही बाहेरून आलेल्या राहुल कुल यांनी दौंडच्या स्थानिक राजकारणात आपल्या मर्जीतल्या लोकांना अनेक पदं दिली, सन्मान दिला। यामुळे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय झाला असून भाजपच्याच नेत्यांनी राहुल कुल यांना घेरलंय असं बोललं जातंय। एकंदरीतच भिगवण प्रकरणात राहुल कुल यांच्यावर थेट आरोप झाल्याने ते चर्चेत आले, पण या सगळ्यात भाजपकडूनच त्यांना घेरण्याचा प्रयत्न झाला अशा चर्चा होत आहे। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।